नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा इथं मस्तपैकी अगदी कवळा कवळा असा भोपळा घेतलेला आहे मैत्रिणो. हा भोपळा आमच्या काकडीच्या वावराच्या बांधावर होता आणि खूप कवळा होता, त्याच्यामुळं म्हणलं चला घेऊ द्या. आणि त्याला काय झालं, काकडीच्या पिशवीत ठेवल्यामुळं त्याला त्या वरखड्या अशा वटलेल्या आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळे तो साधारण काळा पडलेला आहे. पण आपण त्याचा काळापणा कसा दूर करायचा आहे बघा, अशा पद्धतीने त्याची फक्त सुरीने अशी साल काढायची. वरच्यावर सुरी फिरवली की संपूर्ण ते साल निघून जाते. आणि भोपळा खूप कवळा आहे, पाहू शकता तुम्ही, छोटाच भोपळा आहे. वरच्यावर साल काढली की संपूर्ण काळापणा निघून जातो. हे बघा, बांधावर भोपळा पाहिला आणि म्हणलं चला आता याची मस्त भाजी बनवायला होईल. मग तो भोपळा मी तसाच तोडला आणि काकडी तोडता तोडता त्या पिशवीत टाकलं होतं पहा. आता इथं हा भोपळा मी कट करून घेते मैत्रिणी. खूप छान भाजी होती भोपळ्याची आणि पौष्टिक. भोपळ्यापासून अनेक प्रकार होतात. आपण सांबरला वापरतो, अगदी सुक्की भाजी करतो भोपळ्याची थालपिठं म्हणलं तरी करतो. म्हणजे भरपूर अगदी भोपळ्याचे प्रकार आहे. हे बघा, आता या मागचा भाग थोडासा फुगलेला होता, त्याच्यामुळं मी त्याच्यातला अगदीच वरचा बघा असं कट करून घेते, कारण की कापसागत भाग असतो तो, त्याच्यामुळं तो काढते. कारण की तो जर नाही काढला ना, भोपळा असा गिळगिळीत लागतो पहा. त्याच्यामुळं आपण हा वरचा भाग संपूर्ण असा काढून घ्यायचा. जास्त बी नाही काढायचा बरं का, फक्त थोडा थोडा काढायचा. आता हा दुसरासुद्धा साईडचा भाग आहे ना, हा सुद्धा मी कट करून अगदी तशाच पद्धतीने त्याचंसुद्धा थोडं थोडं असं वरचं काढून घेणार आहे पहा. साधारण काढायचं, जास्त नाही काढायचं. हो का, असं साधारण काढून घ्यायचं मैत्रिणो. भोपळ्याची भाजी अनेक प्रकारनी करता येते आणि खरंच शरीरासाठी खूप पौष्टिक, डाएटवाल्यांसाठी सुद्धा भोपळ्याची भाजी खूप छान आहे. हो का, अगदी चांगल्या पद्धतीने चिरून घेऊन मी पाण्यात टाकलेला आहे भोपळा, स्वच्छ धुवून घेऊन. आणि इकडं डाळसुद्धा भिजत टाकली होती, 10 मिनटं झाले असेल. डाळ जर लवकरच टाकली तर खूपच चांगलं आहे. चला आता इकडं कढई ठेवली गॅसवर, पाहू शकता मैत्रिणीनं, लोखंडी कढई ठेवलेली आहे. तेलही टाकलं आहे त्याच्यात. तेलामध्ये आपण जिरी मोहरी टाकलेली, अगदी छान पद्धतीने तापली. त्याच्यानंतर लसूण हा टेचून टाकला आहे बरं का. भाजी आपल्याला अगदीच वेगळी करायची थोडीशी. त्याच्यानंतर लगेच टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे पहा मैत्रिणीनं. टॅमॅटो लसूण अगदी छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला मैत्रिणीनं, पाहू शकता तुम्ही. मस्त असं परतून घ्यायचं पहा. अगदी रंगच त्याचा चेंज होतो, पाहू शकता बघा. छान लसूणही कलर आलेला आहे लसूणला. चला त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकूया मैत्रिणीनं, पाहू शकता तुम्ही. आता इथं हा भोपळा आपल्याला बनवायचा आहे. मी घरातले काही बेसिक मसाले हे टाकणार आहे. आपल्या अंदाजाने आपल्याला किती तिखट लागतो किती नाही लागत त्या पद्धतीने आपल्याला टाकायचे, पण मसाले हे नंतर टाकणार आहे. आधी मी भोपळा टाकून घेणार आहे, कारण की भोपळा आपल्याला अगदीच मस्त असा परतून घ्यायचा आहे बघा. जेवढा तुम्ही परतसान तेवढं भोपळ्याची भाजी अगदीच छान लागते. संपूर्ण भोपळा धुवून घेतलेला मी त्याच्यात टाकून दिला आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर मी भोपळा हा हलवून घेते संपूर्ण, पहा मैत्रिणी. भोपळा हलवून घेतल्यावर की लगेच त्याच्यात आता थोडे थोडे आपल्याला हे मसाले टाकून घ्यायच्यात पहा. त्याच्यानंतर आधी ती हरभऱ्याची डाळही टाकणार आहे, हे बघा. आणि डाळ थोडीशी जास्त टाकली की भाजीला अगदी छान चव लागते बरं का, आपल्या मस्त होती. डाळ भोपळा म्हणल्यावर सगळ्यांनाच आवडतं. पूर्ण भोपळा हलून झालेला आहे, डाळही हलून झालेली. आता मी याच्यात काही गरम मसाले, घरचा मसाला, मटण मसाला, धना पावडर अशा पद्धतीने हे सुके मसाले टाकणार आहे, पाहू शकता मैत्रिणी. आणि मसाले बी थोडे कमीच टाकणार आहे, कारण की भाजी तिखट ही चांगली लागत नाही आहे. मसाले टाकून झाल्यावर पुन्हा मी ही भाजी अगदीच मस्त अशी हलवून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीरही टाकायची, पाहू शकता. कोथिंबीर अगदी छान पद्धतीने हलवून घेतलेली आहे पहा. मस्त की फ्रेश कोथिंबीर आहे. आणि मैत्रिणी, कोथिंबीर थोडी महाग आहे बरं का, आता पण जपूनच वापरायची. पण जेवढी लागते तेवढी आपण घालतोच. इथं मी फक्त 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, जास्त काही टाकलेलं नाही, पाहू शकता. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून
आता संपूर्ण हे मिक्स करून घेणार आहे आणि आपल्या भाजीला किती पाणी लागतं त्या मापावर मी टाकणार आहे पहा. भाजी अगदी छान अशी शिजली पाहिजे आणि शिजायला अजिबात टाईम लागत नाही मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. इथं आता चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ हे बेतानीच घाला, नाही तर भाजी खरड झाली की सगळ्या भाजीची चव बिघडते. चला 2 मिनटं इथं झाकण ठेवून आपण पुन्हा चेक करूया. पहा मैत्रिणी, 2 मिनटांनी मी पुन्हा भाजीवरचं झाकण काढले आणि चेक करते, पण अजूनही असं वाटतं थोडीशी बाकी आहे मैत्रिणी. चला पुन्हा एकत्र भाजी हलवूया, एकदा खालवर करूया आणि पुन्हा आपल्याला एकदा झाकण ठेवायचे. पाहू शकता पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून पुन्हा पाहणार आहे की आपली भाजी रेडी झाली का. आपली भाजी अगदीच मस्त अशी रेडी झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता. आणि चवेला बी हा दुधी भोपळा खूपच छान लागतो. डाळ भोपळा एवढा छान लागतो, मस्त होतो, अगदी अप्रतिम त्याची चव लागते. मैत्रिणींनो, भाजी तयार झालेली आहे. नक्कीच सांगा, कधी आवडली तर तुम्हीही करसान ना, तेही सांगा केल्यावर कशी लागती. आणि पहा अगदी आपल्याला हवी अशीच भाजी झालेली आहे, मस्तपैकी लपथपीत छानच झालेली आहे. आणि भोपळ्याची भाजी आणि भात खूपच छान लागतो मैत्रिणींनो. चला मग आपण उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ. बाय.